नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, शिक्षक भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि याची जी मान्य दिनांक आहे ती 22/1/2024 आहे. तुम्ही ते पाहू शकतात, 22/1/2024. त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता काय असणार आहे, तसेच कोणते विषय असणार आहेत आणि कोणते उमेदवार या शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतील याची सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्व जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यापैकीच एक जाहिरात आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी धाराशिव या जिल्ह्याची. यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे 174 शिक्षक भरतीचे रिक्त पदे आहेत. त्यामध्ये त्यांनी माध्यम त्यांनी ते दिलेलं आहे. त्यानंतर पद दिलेलं आहे आणि वेतन श्रेणी किंवा मानधन दिलेलं आहे. अनुदान प्रकार दिलेला आहे. विषय दिलेले आहेत. शिकवण्याचे माध्यम दिलेले आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता पण दिलेली आहे. किंवा CET या दोन्हीपैकी कोणती परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, इथे पण त्यांनी माहिती दिली आहे. तसेच माध्यमनुसार एकूण पदे यांची पण रिक्त पदांची पण माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता इथे मराठी माध्यम आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1ली ते 4थी किंवा 5वी चं हे पद असणार आहे आणि ते मराठीमध्ये तुम्हाला शिकवायचं आहे. त्यानंतर वेतन श्रेणी आणि मानधन जे असणार आहे ते कन्सॉलिडेटेड पे UGT ₹16,000 वेतन श्रेणी किंवा मानधन असणार आहे. अनुदान प्रकार एडेड असणार आहे आणि विषय ऑल सब्जेक्ट शिकवायचे आहेत तुम्हाला. जर 1ली किंवा 4थी किंवा 5वीसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला सर्व विषय शिकवायचे आहेत. त्यानंतर शिकवण्याचे जे माध्यम असणार आहे ते मराठी असणार आहे आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती 12वी पास असणार आहे. त्यानंतर आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा असणार आहे आणि तुम्हाला TET किंवा CETमध्ये TET पेपर 1C TET पेपर 1 तुमचं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि यासाठी एकूण 74 पदे आहेत. त्यानंतर आपण जर का बघितलं तर 1ली ते 4थी किंवा 5वी यासाठी तुम्हाला सर्व विषय शिकवायचे आहेत आणि मराठी किंवा इंग्लिश माध्यम असू शकते. शैक्षणिक पात्रता जी आहे ती 12वी पास असणार आहे. 1ली ते 4थी किंवा 5वी या पदासाठी. त्यानंतर आपण 6वी ते 8वी या पदासाठी बघितलं तर शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती ग्रॅज्युएशन असणार आहे. माध्यम जे असणार आहे इंग्लिशमध्ये असणार आहे आणि तुम्हाला जे विषय शिकवायचे आहेत ते मॅथेमॅटिक्स आणि सायन्स हे 2 विषय शिकवायचे आहेत आणि येथे व्यावसायिक आपण आवश्यक व्यावसायिक पात्रता बघितली तर डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन असणार आहे. तसेच TET किंवा CTET या दोन्ही परीक्षेमध्ये कोणता पेपर उत्तीर्ण असणार आहे तर TET पेपर 2 मॅथ्स अँड सायन्स हा पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच CTET पेपर 2 मॅथ्स सायन्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि एकूण धाराशिवमध्ये रिक्त पदे आहेत 20. अशी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे विषय आहेत आणि जे पदे आहेत जसं की 1ली ते 4थी त्यानंतर 6वी ते 8वी या जी पद आहेत ह्या पदांची त्यांनी माहिती दिली आहे आणि विषय आणि माध्यम त्यांनी दिलं आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार ते विषय आणि पद वेगळं असू शकतं याची नोंद घ्यावी मित्रांनो. त्यानंतर आपण जे सर्वसाधारण सूचना आहेत आणि नियम आहेत ते आपण पाहूयात की कोणते उमेदवार शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतील. म्हणून तुम्ही ते पाहू शकतात अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टेट परीक्षा प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली HTTPS टेट परीक्षेची त्यांनी लिंक दिली आहे. या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. ज्यांनी मित्रांनो टेट परीक्षेची वेबसाईट आहे त्यावर तुम्ही माहिती नोंदवली असेल तर ते उमेदवार अर्ज करू शकतील. त्यानंतर इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील किंवा अर्हताधारक उमेदवार असणार आहेत ते आपली जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नोंदवून ते आपले ऑनलाईन अर्ज करू शकतील. त्यानंतर 1ली ते इयत्ता 5वी व 6वी ते इयत्ता 8वी या गटातील पदांसाठी टेट परीक्षा 2022 परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. तर मित्रांनो या पदासाठी 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या पदासाठी जे उमेदवार टेट 2022च्या परीक्षेपूर्वी ज्यांनी TET किंवा CTET ही परीक्षा दिली आहे, उत्तीर्ण केलेली आहे, तेच उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर न लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच 6वी ते 8वी या गटातील इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET, CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन
टी पेपर 2 किंवा सी पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतिहास, भूगोल किंवा सामाजिक शास्त्र या विषयासाठी तुमचं जे परीक्षेमध्ये विषय होता, पेपर होता, सी पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे 6वी ते 8वी या पदासाठी. त्यानंतर 6वी ते 8वी या गटातील विज्ञान, गणित, गणित व विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सी गणित, विज्ञान विषय घेऊन पेपर 2 सी पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वी या गटातील भाषा विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सी गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन सी पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 9वी ते 10वी किंवा 11वी ते 12वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताबद्दल त्यांनी ते माहिती दिली आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशील जो आहे तो टेटच्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. तर मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा आणि आरक्षण आणि विषय जो असणार आहे डिटेल जाहिरात जी असणार आहे ती टेटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर टेटच्या वेबसाईटवरती तुम्हाला पवित्र प्रणाली यामध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना त्या शीर्षकावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे जाऊन तुम्ही सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तिथेच डिटेल जाहिरात जी आहे ती पाहायला भेटणार आहे. त्यानंतर व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाचा पदांचा समावेश आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे. त्यानंतर आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो जे उमेदवार उच्च माध्यमिक किंवा ज्युनियर कॉलेजसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषद शाळांमध्ये जर का नियुक्त होणार असाल तर त्यांना जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही. तुम्ही जिथे जो जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे ते तुमची नियुक्ती झाल्यावर तुम्हाला कोणतीही बदली करता येणार नाही. तोच जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटणार आहे. मित्रांनो ही माहिती होती शिक्षक भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्स व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.